हाय हॅलो नमस्कार. आज मी मेथीच्या भाजीपासूनची एक रेसिपी बनवते आहे. त्यासाठी ही मेथीची भाजी घेतली, अर्धी जुडी आहे. आता हे देठ काढून घेते, नुसती पानं घेते. देठ काढून बारीक चिरून घेते, धुवून स्वच्छ. इथे मी एक भांडं घेतलं आहे. त्या भांड्यामध्ये एक गव्हाचं पीठ घेते, 1 वाटी. अर्धी वाटी बारीक रवा घेते. सफेद तीळ थोडेसे घेते. थोडासा मसाला टाकते. हळद पावडर थोडी. गरम मसाला थोडा. थोडंसं जिरं टाकते. अर्धा चमचा मीठ टाकून घेते. इथे मी मेथीची भाजी बारीक चिरून घेतली आहे. आता ह्या पिठामध्ये घालून घेते. आता हे सर्व मळून घेते. पाणी लागेल तसं घालून मळून घेते. इथे मी पीठ मळून घेतलंय. आता तेल लावून हे 20 मिनिटासाठी ठेवून देते. एकदम घट्ट पण नाही आणि एकदम सैल पण नाही, असं पाहिजे तसं पुरीला जसं आपण लाटतो ना, मळतो तसंच मळून घेतलंय. लाटतो नाही, मळतो तसंच मळून घेतलंय. आता हे 20 मिनिटासाठी बाजूला ठेवून देते. हे झाकण लावून 15 मिनिटं ठेवून देते. 15-20 मिनिट. पीठ चांगलं मुरलं आहे. बरोबर 15-20 मिनिटं झाली याला. आता याचे मी छोट्या छोट्या गोळे करून घेते आणि पुऱ्या लाटते. इथे मी एवढी गोळी करून घेतली आहे आणि त्याची पुरी लाटते. तुम्ही अशा पण पुऱ्या लाटू शकता किंवा एकदम मोठी चपाती लाटून त्याच्या पण कट करून घेऊ शकता पुऱ्या. मी अशी एक लाटून घेतली आहे. ही बघा, अशा पद्धतीने. आणि इतकी बारीक आहे, एक पातळ आहे. एकदम जाड पण नको आणि पातळ पण नको. ही बघा, अशी लाटून घ्या, नाहीतर मोठी लाटून मग त्याच्यात कट करून घेता पण येतात. तसे पण घेऊ शकता. अशा बाकीच्या मी पुऱ्या आता लाटून घेते. हे मी कढईमध्ये इथे तेल तापत ठेवलंय आणि हे सर्व नाही, थोडे लाटून घेतले आहेत. मी मेथीपासूनच्या पुऱ्या बनवते, मेथी पुरी. तेल चांगलं तापलंय. त्या पुरी घालून घेते.
अशा 3-3 4-4 करून मी तळून घेते. ही अशी मोठी चपाती लाटून सुद्धा असे कट करून घेऊ शकता किंवा डायरेक्ट लाटू शकता. हे बघा. कपडे काय घालू? गरमागरम नाश्ता तयार आहे. मेथीची पुरी, सॉस, चटणी. हा नाश्ता खूप अप्रतिम लागतो. नक्की करून बघा आणि माझी रेसिपी कशी झाली नक्की शेअर करून सांगा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज. एकदम छान कुरकुरीत झाल्यात. रव्यामुळे छान लागतात. एकदम कडक पण आणि टेस्टी पण आणि फुलल्या पण छान. हे बघा, एक मोडून दाखवते. पोकळ किती छान झाल्यात बघा. नक्की करून बघा आणि नक्की कमेंट करून सांगा कशा झाल्यात.